फॉर्म भरायला अख्खं गाव, प्रचाराला अख्खं गाव, उमेदवार पडला, एकटाच घरी आला. काय गेलं अरे करते काय तिथं दुसरीच्या गुलाला जिंदाबाद. हे बसलो 90 पिऊन परत याच्या घरी आले सकाळी. बघू ना करू प्रयत्न परत राहिली ती 1.5 एकर घालून याशी येडे 10 लाख घालून सरपंच झालं बावळ. आणि त्याला विचारलं सई काम पेटी नाही सईच येत नाही, काल झक मारायला गेला. राष्ट्रगीत पाठ नाही, झेंड्याजवळ उभा राहिला. झेंडा खाली घेऊन याला वर न्यायला पाहिजे. काय करतो हे 15 ऑगस्ट त्याला 26 जानेवारीला ज्यांच्या हस्ते ध्वजारोहण ना त्यांना झेंडा गीत आणि राष्ट्रगीत म्हणायला विचार. तिथं काय बापाची पेंड आहे का फुगीर येतो 90 तो राळायला हापत गेलो बा काल तू मन तो दिली माईक घेतो तू घेऊन जाय माईक वाटलं मला फडकवायचंच नाही. काय काय झालंय महाराज, पैसा झालाय जास्त आणि पेशा झालाय. आणि ह्या श्रीमंत माणसाने काय केलं माहिती का महाराज, यांचे नाही घामाची, हे घामाचे नाही, घामाचे असते त्यांना किडा नसतात. आपल्यासारख्याकडे पैसे पण कशाचे गलतोय वल्ल झालो खंपा आता का नाही स्वतः सुद्धा आतून वल्ल झालंय. कुणी उद्या म्हण नको फुकाट कामावले वल्ल. आणि मग मला एक सांगा 10 एकर कांद्यावर कुटीचं लग्न करीन कोणी? शेतकरी करीन. त्याला 2-4 ढाबे, 1-2 बार, 2-3 पंप आणि त्याचं पाहून गरीब मारतात. चांगले बसून लोक जेवत होते. या श्रीमंतांना किडा आला, यांचं काय वापस गेलं, उभ्यानं जेवण सुरू केलं. ते वराड नाला एक टाकली हातात घेत भात कान फटली. एकाला भातच सापडा नाही, ते ताटली घेऊन घरी गेला. मोरते मला ताटली एकाला भात सापडलं तर वरण सापडलं, तेवढे एकानं धक्का लावला, भातही सांडला, बायकाला मला उडत गेलं लग्न, घरीच निघून गेला. चांगले जेवत होते बसून. आणि हे कोणी सुरू केलं? हे श्रीमंतांनी. त्यांचं पाहून कोण मेलं? गरीब मेलं. 13% पण संस्था काढायची ना उभ्यानं लोक जेव घालायचे. चांगले गुलाबजांबू गोल होते, काय कोणच्या बापाचं गेलं? गुलाबजांबू चांगला गोल होता, आत नसणारी म्हातारी टपाटपा खायची. कोणला किडा आला यावर्षी? कोणच्या बापाचं काय गेलं? गुलाबजांबूच लांबवला येतात. काय काय बापाचं गेलं तर होतं ना गोल. कुठला म्हातारीच्या नागपुरीत मेलं बा. गुलाबजामू खायला सोपा कोणता? टपा टाकी तुम्हाला. काय कोणत्या बापाचं गेलं? बुंदीन गुलाबजामू सेपरेट खायला शोभा त्या काही एकत्र सेपरेट. बुंदीची चव वेगळी, गुलाबजामू जाऊ बुंदी डाळीची, गुलाबजामू मैद्याचे, बुंदी पाकाच्या बाहेर आहे, गुलाबजामू पाका. कोणला किडा आला? काय त्याच्या बापाचं गेलं? दोन्ही एकत्र केली. राजा काय गेलं तर काय त्या बापाचं? राजा एवढा राजा, एवढीच राणी. राजाला कळलं सुद्धा नाही राणी आपल्याला चिटाकली का मुका घेऊन. काय येण्याचा बाजार. आणि याला लोक म्हणतात सुधारले. पूर्वी लोक नाकातला शिमूड झटकून फेकायचे, आता इतकी हुशार लोक आहेत रुमालात धरून पितात. पूर्वी लोक नाक कसं शिकायचे? वाट्यावर यायचा द्यायचं टाकून. हे तसं नाही करते. पण मग पप्प्याच्या आईला दाखवायचं आहे. पूर्वी चांगल्या गडी फेटा बांधित होते. येईल सुरू केली पेटी. आम्हाला घ्या 9 वार हिंडतो गावात आम्ही. येड्याचा बाजार नाही. पुरीनी पॅन्ट शर्ट घालतो, आम्ही गाऊन घालितो. मग काय करता? आणि हिंडतो. अहो बरं तुम्ही महिला मंडळ तुम्ही केवढ्या था फेटा बांधव गडी व्हावं बांध ना तुम्हाला फेटा. चला एवढं बावळट होतं का आम्हाला गडी केलं? अहो ज्याचं काम त्यांनी करावं का ना, बाकी त्यांनी बरगाड्या मोडून घ्यावा. पॅन्ट शर्ट पोरांना शोभतो, फेटा गाड्यालाच शोभतो. चोर आल्यावर कुत्र्यानं भुकावं का गाडवानं? कुत्र्यानं झोपून घेतलं. गाडवा म्हणलं भूक, कुत्रा म्हणला इंटरेस्ट नाही. भुकायचं नाही म्हणला. ह्या नालायकडे कधी आपल्याला ताजी भाकर काढली नाही, आता सोपडा साप होती मला भुकायचं नाही. गाडवा म्हणलं मी भुकन. कुत्रा म्हणला भूक तुला खेळायचं भूक पण आपल्याला इंटरेस्ट नाही.
ते गाडा बुकलं बसा आवाज चोर गेले पळून, पण मालकाची मोडली झोप, ते दांडकच घेऊन आलं असं रेटावलं गाडाव. बारगाड्यात मोडल्या गाडवायचे, आता डोकं पाहिलं म्हणलं बरं चाललं उलट होत्या. आणि मग थोड्या वेळाने डुक्क आपलं कुत्रा त्याला बरगडीत नाही राहिली काय जे तो म्हणला काय सगळं चालत असं ज्याचं काम त्यांनी करावं. पोपट्यानं वाघाशी दुस्ती केली, पोपट्यानं केली वाघाशी दुस्ती, आणि वाघाने केली डुकराशी दुस्ती. पोपट मिळाला, टेन्शन मुळे वाघ मिळाला, वाघाचं टेन्शन घेऊन डुकार मिळालं. तिघांना एका खड्ड्यात गाडलं तिघ, आणि त्याच्यावर झाड उगलं मोहाचं, आणि दारूबाने ते मोहाची, म्हणून तर दारुड्या पोपटावानी बोलतो. वाघावानी डरकाळ्या पुढे तो डुकरावानी लोळत होते खानदार. देवच ज्ञाने पहिला प्रश्न संपला. चिंता बिंता काय करायचं नाही, कटेवर हात रुपये तो बाप आहे. आपण छाताळ जोडून काही करायचं नाही. आपण बांधला बंगला, आपल्या बापाला नाही जमलं, आता याच्या बापाला जर जमलं नसतं बाकीचे जर तुम्ही घरी गेले होता, तो कटेवर हाते विश्वाचा मालक केले, डोकं त्याला ताण करायचं नाही. मग आता दुसरा म्हणा, आता भाऊबंद बिबंद राहिले नाही पाहिला, तो विषय भाऊबंद मेल्या, भाऊबंदांची पिकअपच पलटी झाली. महाराज लोक फक्त कडक कपडे घालून इंडात्यात, नाही तर घाई घाई माणूस मिळाला तर खांदेकरी व्हायला माणसं राहिलं नाही. कपडे काढत नाही भाऊबंद, दोन बटणं काढतो बायको पाहत तिना शिकायला तू बरं. बायका अशा खोडीच्या राहतात, नवऱ्याला माणसात बोलती नाही, सगळा ट्रेडमार्क वेगळाच राहतो, पिनकोड येतो. याला फक्त दोन बटणं काढ, काही नाही राहिलं. भाऊबंद मेले, वाडे उलातले. 10 वर्षापूर्वी पोराला पोरगी पाहिजे तर 100 माणसं जात होती, आता 2 माणसं जातात. पोराची आणि पोराचा बाप स्कूटीवर, स्कूटी सुद्धा अशी आली, चालू त्यावर लाईट चालू, वरून पोराची आई म्हणते आम्ही आलतो, कोणाला म्हणू नका नाही तर भोंग्या होईल. बरं पुरीचा बाप मला तुम्ही सुद्धा म्हणू नका, ती पडून काल चालली साबरू अजून भोंग्या. काय नाही राहिलं मला, फक्त कडक कपडे घालायचे आणि बोंबलं तिंडायचं, नाही तर माणसंच राहिली नाही. काय मध्ये तर प्रेत न्यायला सुद्धा, वैकुंठ न्यायला, रथ न्यायला, आता रथ आलाय, वाडा मिळाला, वाडा उलातला. भाऊबंद तर कवाय गायब झाले, पिकअपच पलटी झाली, ते जागेवर गेली तू पुरी. काय राहिले तू आपल्याला खरं सांगा, काय कोण कोण राहिले काय ते भाऊबंद काय काय. फर्याच्या पुढीचं लग्न वाढायला टाक, त्याला 1,500 रुपये खर्च आला. 3 बाटल्या 2 कोंबड्या लागल्या तेव्हा बैठक उठली, जमून नाही. कायच गालं, बायका मिळालं. शेवटी नांदेड परभणीवरून आणायची बरी आली पैसा, ती बी मंगळवारी आणली, गुरुवारी ती गेली. काय जागरण बोलावलं, जात लंगर तुटला. फार काही नाही राहिलं मला. तुम्ही आता हसाल, हे इंद्रिकचे वाक्य भाऊ, हे काल खरे आज खरे उद्या खरी. मी मरण म्हणजे मरणार नाही 25 वर्ष, पण तुम्हाला आपली रोज आठवण येणार, ते म्हणतच होतं. आता जाऊ द्या, आता तुम्ही हसण्यावारी नाही. आता 80% तरुण पोरं इंद्रिकेला शिवाय देतात, कारण मग तो दारू द्यायला नाही बोलतो, आम्ही काय त्याच्या बापाच पितो का. माझ्या बापाने पाजायला तुमचा बाप मिळालाय का. आम्ही काय त्याच्या बापाने पितो, माझ्या बापाने तुम्हाला पाजायला तुमचा पुढे उलातलाय का. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. हे काल सत्य, आज सत्य, उद्या सत्य. काळ फार वाईट येणार, काही नाही. डावे सुद्धा बंद होणार आहे, आता डावे बंद होणार, आता 5 वर आलेत. डावेचं पॅकेज निघणार बामणाला आता डायरेक्ट. कावळाय तू सांग, भाताई तू शिजवून चप्पी तूच कर, तुला नाही कोणी भेटलं ज्याचं प्रवचन ठेवलं त्याची कर. चांगल्या माणसाने बापाला डाव्याचे नाही अशी पैसे पडवले, काय करतात. थोडं लग्न मागितलं तुम्हाला आपला काय संबंध नाही, डाक्टर मला मी त्याचा माहिती पैसे द्यायचं काय संबंध. डाव्याचं प्रवचन संपलं ना, बाबाची सुद्धा पैसे मागायचे लई पंचायत पसायदान झालं का लोक जाते निघून, बाबाला टाकलं खाता पैसे. बरं पेट्रोल पुरते तर घेतली पाहिजे. मग त्याला एकजण होतं, तुम्हाला फोन कोणी करतात, तुम्हाला द्यायला मी का बळत आलो का काय. मग महाराज लोक हुशार राहते, ती चमन केलेलं सापडते, त्याला माहिती चिमन करेल म्हणजे वाड्यातला आहे. हा त्याच्या पैसा राम राम, तुम्हाला मी चुलत भाऊ आहे, चुलत भाऊ म्हणजे दुश्मन का असं का. आणि जो खरा पैशाला राहतो तो मुद्दे राहत होता गडाऊ, पाणी सोडाय उघडाच, हा त्याला सापडीत गेला. राम राम, तो याच्या पुढचा. काय तुमचं आमच्या वडिलांवर प्रेम, तुम्हाला प्रेमाला आज पेट्रोल पुरते दे, तुम्हाला तुला कळत नाही का मी उघड आहे, मग टाकली तरी 82 दे. काही नाही राहिलं महाराज, फक्त बाह्य रंगानं लोक जिवंत आहेत, आतून पूर्ण संपलीत.
या 2-4 वर्षामध्ये बायांच्या हातात कारभार गेलेत. भाषाच्या माग उभं राहणारा मामा सुद्धा बदललाय आता. सखा मामा मेला आता. पुढं सापडला ना तिला गुरु मामा नावाची एक अवलाद आली आपल्याकडे आता. सखा मामा गेला पुढा खाली उलातला. गुरुमा तुला सापडला पुढं हा गुरु मामा. असा कार्यालयात कपडे काढून हल्ला पाहिजे गुरु मामा. दरिद्री नाही सख्या भावाला कधी भेट नाही मानला आणि हातुरा काढितोय. काही मूळ फटे डोकं लावायचं. महिला म्हणलं तुम्ही तुमच्या भावाची पोरगी तुम्हाला सून करून आणली. लबाड बोलायचं नाही. आधार व्हावा म्हणून का निराधार व्हावा म्हणून. करेक्ट. जिनं आणली तिची मुलाखत घ्या. तुवान झोडाय माणूस मिळाला तिला. तुवान झोडाय. तिला जर म्हणलं ना का धाकट्याचं लगीन करते यंदा नको. पहिलीनच एवढी जी लावली. भावाची पोरगी सहसा टाळावा.